नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चहूबाजूंनी वाल्मिक कराडवर संशयाची सुई असताना या प्रकरणात तो दोषी आढळतो की नाही हाच प्रश्न आहे। कारण एसआयटीचा तपास चाटेच्या मोबाईलवरच येऊन अडकलाय। विष्णू चाटेचा मोबाईल का सापडत नाही? चाटे तपास यंत्रणेला सहकार्य करत नाही का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत। एसआयटीने तपास करून जे मुद्दे कोर्टासमोर मांडले त्यावरून विष्णू चाटेने गेम फिरवल्याचं दिसून येतंय का? या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बदलतोय का? पाहुयात याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा रिपोर्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले न्यायालयीन कोठडीमध्ये होता। मात्र एसआयटीने अधिकच्या चौकशीसाठी त्याची पोलीस कोठडी मागवून घेतली। तसा अर्ज 28 जानेवारीला कोर्टाकडे करण्यात आलेला होता। कोर्टाने तो अर्ज मंजूर केला। त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत सुदर्शन घुले पोलीस कोठडीमध्ये असेल। ज्या स्कॉर्पिओमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या स्कॉर्पिओमध्ये पोलिसांना 2 मोबाईल सापडले होते। त्यापैकी एका मोबाईलचा डेटा फॉरेन्सिक विभागाने रिकव्हर केला। त्याच्याशी संबंधित चौकशी सुदर्शन घुलेकडे करायची आहे। तसंच दुसऱ्या मोबाईलचं लॉक उघडत नसल्याने ते उघडण्यासाठी सुदर्शन घुलेची मदत एसआयटीला हवी आहे। त्यासाठी कोठडी मागण्यात आली होती। मकोका कोर्टाने एसआयटीची ही मागणी मंजूर केली। रिमांड कॉपीनुसार जो खुलासा झालाय त्यानुसार सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधून फॉरेन्सिक विभागाने डेटा रिकव्हर केला असून त्या संबंधीने आता तपास करायचा आहे। आरोपीचा एक मोबाईल लॉक आहे तो ओपन होत नाही आणि त्या मोबाईलचं लॉक ओपन करणे अत्यंत आवश्यक आहे। सुदर्शन घुले हा टोळीचा प्रमुख म्हणून काम करत असल्याने त्याची चौकशी करणं सुद्धा गरजेचं आहे। सुदर्शन घुलेवर 9 गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्यांची एकत्रित चौकशी सुद्धा करायची आहे। सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख असल्याने त्याच्या सांगण्याप्रमाणे इतर आरोपींनी कट रचून गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न होत आहे आणि पण त्या प्रकरणाचा तपास अद्यापही बाकी आहे असं सुद्धा सांगण्यात आलंय। आता महत्त्वाचा मुद्दा, विष्णू चाटेचा मोबाईल नेमका कुठे आहे, तो का सापडत नाही? यापूर्वी एसआयटीच्या तपासामध्ये विष्णू चाटे हाच देशमुख यांच्या हत्येचा आणि कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं पुढे आलेलं होतं। पोलिसांनी तसं कोर्टासमोर मांडलं होतं। पण आता सुदर्शन घुले टोळीचा प्रमुख आणि खुनाच्या गुन्ह्यातील कट रचणारा मुख्य आरोपी आहे असं एसआयटीनं कोर्टाला सांगितलं। त्यामुळे टोळीचा प्रमुख हा केवळ विष्णू चाटेचा मोबाईल मिळत नाही म्हणून बदलला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय। विष्णू चाटे हा तपासामध्ये सहकार्य करत नाही, त्याचा मोबाईल सापडत नाही हे पोलिसांनी आधीच कोर्टाला सांगितलंय। त्यामुळे घाबरून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विष्णू चाटेवर किरकोळ गुन्हा दाखल केलेला आहे। पुरावा नष्ट केल्या प्रकरणात चाटेवर ठोस कारवाई होणार नाही आणि त्याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडला फोन लावलेला असल्याचंही सिद्ध होत नाहीये। म्हणूनच वाल्मिक कराडपर्यंत पोहोचण्याच्या वाटा धुसर होत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। अर्थात एसआयटीच्या तपासामध्ये आणखी नवीन मुद्दे येतीलच। विष्णू चाटेने ज्या मोबाईलवरून आवादा पवनचक्कीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन केलं त्या फोनचं कॉल रेकॉर्डिंग एसआयटीने अगोदरच न्यायालयासमोर हजर केलंय। त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल न मिळाल्यामुळे खरंच तपास अडतोय का आणि हा मोबाईल न मिळाल्यामुळे या प्रकरणातला मुख्य सूत्रधार बदलला जातोय का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।